आम्ही आहोत तुमचा विश्वास, आम्ही आहोत तुमचा आवाज, आम्ही दुवा आहोत तुमच्या भावनांचा। घटनेपासून तिच्या परिणामांपर्यंत आम्ही दाखवतो संपूर्ण बातमी। आम्ही आहोत विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। फोरम फॉर इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट पुणे या संस्थेमार्फत 21 एप्रिल रोजी नीमा हाऊस सातपूर नाशिकमध्ये निर्यातदार, आयातदार, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा निर्यात प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। फोरमचे अध्यक्ष शरद नानापुरे हे माजी सल्लागार आहेत। गेल्या 5-6 वर्षापासून अपेडा येथे गेले असून निर्यातीस चालना देण्याचं काम फोरम मार्फत केलं जात आहे। फोरमच्या या उपक्रमात शिवरुद्र फार्मचे संदीप उफाडे, स्पेक्ट्रम एंटरप्राइजेसच्या शैला भावसार, ओमबेरी एक्सपोर्टचे अजय कांडल, अक्षय फार्म्स एक्सपोर्टचे अक्षय पाटील, सर्व्हिस प्रोव्हायडर, ट्रान्सपोर्टर, कृषी पदवीधर, रिटेलर, फ्रूट मॉल डिस्ट्रीब्युटर्स तसंच येवला येथील धन्वंतरी कृषी मंडळ या शेतकरी गटाने पहिला दुबई कंटेनर कसा पाठवला याचा सविस्तर अनुभव गटाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे अशोक बोराडे यांनी व्यक्त केला आहे। स्वतः शरद नानापुरे एक सापेडा आहे आणि 2012 पासून फोरम फॉर इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर ज्या ठिकाणी एक्सपोर्ट पोटेन्शियल उत्पादन घेतलं जातं त्या भागामध्ये मी एक्सपोर्टचे कार्यक्रम किंवा ट्रेनिंगचे प्रोग्राम घेत आलो आहे। 2012 ते 2018 या पिरियडमध्ये साधारण 4,500 ते 5,000 ट्रेनी तयार झाले आणि त्याच्यातनं एक साधारण 120 ते 125 एक्सपोर्ट करणाऱ्या फर्म्स तयार झाल्या। ह्या सर्व ट्रेनिंग घेता घेता 2015 पासून ज्या ठिकाणी भारतातला माल जातो 90% माल हा आपला गल्फ, युरोप आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि बांगलादेशला माल हा जात असतो। त्या मार्केटमध्ये ॲक्च्युअल एक्सपोर्टर्सला घेऊन जाणं, तिथल्या होलसेल मार्केटच्या ॲक्टिव्हिटी सांगणं, त्या होलसेल मार्केटमध्ये पिकानुसार आणि त्याचे टायमिंग व्यापाराचे वेगवेगळे असतात, ते जोपर्यंत त्याला माहीत होत नाही तोपर्यंत तो डिसिजन घ्यायला इमिजिएट तो डिसिजन घेऊ शकत नाही व्यापार करायचा। त्याच्यानंतर त्या देशामधले जे व्यापारी असतील त्यांच्याशी ओळख करून देणं, त्या व्यापाऱ्यातले जे वकील लोक असतील त्यांच्या ओळखी करून देणं, असा एक्सपोजर व्हिजिटचा प्रोग्राम मी 2015 ते 2018 केला। जे आमचे आता मेंबर एक्सपोर्टर आहेत फोरमचे त्यांच्यासाठी दुबईमध्ये फोरमने ट्रेड फॅसिलिटेशन सेंटर काढले। त्या ट्रेड फॅसिलिटेशन सेंटरच्या अंडर त्यांना दुबईमधून परचेस ऑर्डर काढून देणं आणि त्या परचेसच्या अगेन्स्ट त्यांना पेमेंटला ॲश्युरन्स देणं, ही दुबईमध्ये ट्रेड फॅसिलिटेशन आहे। भारतामधील नवीन एक्सपोर्टर जो असतो त्याला सोर्सिंग कसं करायचं किंवा मालाची खरेदी कशी करायची किंवा खरेदी केल्यानंतर मालाची हाताळणी कशी करायची याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते नसतं कधी कधी, त्यांना ते अवेलेबल करून देणं, स्किल्ड वर्करची टीम अवेलेबल करून देणं किंवा कस्टम्स क्लिअरन्ससाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि व्यापार पूर्ण झाल्यानंतर अपेडा किंवा DGFT ज्या काही त्यांना स्कीम मिळतात त्या स्कीमसुद्धा फोरम त्यांना उपलब्ध करून देते। असं ट्रेड फॅसिलिटेशन दोन्ही ठिकाणी आहे, भारतामध्ये सुद्धा आणि दुबईमध्ये सुद्धा। पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये फोरम हे कतारला ट्रेड फॅसिलिटेशन सेंटर ओपन करते आणि जानेवारी 2020ला रॉटरडॅमला फोरमचा मानस आहे, त्या ठिकाणी हे ट्रेड फॅसिलिटेशन सुरू होईल। तर अशा या ट्रेड फॅसिलिटेशनच्या अंडर 2 महिन्यामध्येच जवळजवळ 80 कंटेनरच्या आम्ही परचेस ऑर्डर काढल्या। 22 कंटेनर हे आम्ही ट्रान्झिटमध्ये आहेत, 8 कंटेनर आम्ही सेल केले आणि उरलेल्या कंटेनरच्या ऑर्डर ह्या ऑपरेशनमध्ये येतील। धन्यवाद। तर याचा सर्व संदीप उफाडे, शिवरुद्र फार्म संचालक, फोरम फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आणि शिवरुद्र फार्मचं यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नाशिक येथे बायर सेलर मीटचं आयोजन केलं आहे। याच्यामध्ये शेतकरी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत आणि येवला येथूनच प्रथमच आपण शेतकऱ्यांच्या नावाने धन्वंतरी कृषी मंडळ यांच्या वतीने आपण दुबई येथे पहिला कंटेनर पाठवलेला आहे। तर याच्यामध्ये 29 शेतकऱ्यांनी 30 टन माल गोळा करून हा कंटेनर स्वखर्चाने पाठवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी FFID संस्थेच्या मार्फत शिवरुद्र फार्म्स यांच्या मार्फत मालाची निर्यात करावी ही नम्र विनंती।
शिवाजी हांडगे, पांडुरंग कांडेकर, मंगेश गोसावी, ज्ञानेश्वर निखाडे इत्यादी आशावादी व्यक्तींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. संपूर्ण नाशिक विभागातील शेतकरी आणि शेतकरी गटातील व्यक्तींनी दिवसभर व्यापारी प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन उपस्थित मार्गदर्शक आणि निर्यातदार आणि श्रोत्यांनी केलं. विजन न्यूजसाठी प्रवीण नेटावणे, नाशिक.